नागपुरात देह व्यापाराच्या संशयित रॅकेटवर सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे। विदेशी आणि परराज्यातील महिलांना आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचण्यात आला। या कारवाईत उझबेकिस्तानमधील 2 महिलांसह एकूण 5 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। नागपूर शहरातील गोकुळपेठ परिसरात सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत कथित देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार लॉगिंग पर्सनल मीटिंग या मोबाईल ॲपच्या माध्यमातून महिलांना ग्राहक उपलब्ध करून देण्यात येत होते। त्यानंतर बोगस पंटरच्या मदतीने सापळा रचून कारवाई करण्यात आली। या कारवाईत सचिन माणिकराव महाजन या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून समीर उर्फ मनीष उर्फ गगन ठाकूर, राहुल आणि पूजा नावाची महिला यांचा शोध सुरू आहे। तपासादरम्यान उझबेकिस्तानमधील 2 महिलांसह पंजाब, दिल्ली आणि कोलकाता येथील 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात पीडित महिलांना कमी वेळात अधिक पैसे कमवण्याचे आमिष दाखवून त्यांना ग्राहक पुरवले जात असल्याचे समोर आले आहे। आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना देह व्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप आहे। कारवाई दरम्यान 5 लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 5,18,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। विदेशी आणि परराज्यातील महिलांचा वापर करून कथित देह व्यापार चालवणाऱ्या रॅकेट विरोधात नागपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।